जळगाव येथील भास्कर मार्केट समोरील एका हॉटेलमध्ये मागील आठवडाभरात गोळीबार झाला होता। नुकतीच ती घटना ताजी असून पुन्हा जळगाव येथे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी हॉटेल NN गुजराल पेट्रोल पंप जवळ हॉटेलमध्ये बिअरच्या बाटल्या व दगडफेक करून अवैधरित्या हॉटेलमध्ये प्रवेश केला। हॉटेलमधील पैशांच्या गल्ल्यातील कॅश 5,70,000 रुपये जबरी लुटून पसार झाले आहेत। आरोपी CCTV फुटेजमध्ये दिसून येत असून तसेच हॉटेल NNचे मॅनेजर अमोल संतोष कोळी यांनी फिर्याद दिली आहे। जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला त्यातील आरोपी नामे राकेश मिलिंद जाधव वय 21 वर्ष पिंपराळा, आरोपी क्रमांक 2 सागर उर्फ भोला राहणार पिंपराळा यांना अटक करण्यात आली आहे। त्यातील 2 आरोपी फरार आहेत। नामे सचिन चव्हाण राहणार पिंपराळा व अक्षय उर्फ गंप्या राहणार पिंपराळा, आरोपी हे फरार आहेत। वरील दोन्ही आरोपींना शिताफीने पकडण्यात आले आहे। ही कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम शुभान तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल अमित मराठे, तुषार पाटील, प्रशांत सैंदाणे, गुन्हे शोध पथक जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांनी ही कार्यवाही केली आहे। तर सदर गुन्ह्याचे तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे। तसेच बार रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। बार हॉटेलमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून शासनाने ठोस उपाययोजना केली पाहिजे। महाराष्ट्र शासनाला सर्वात जास्त रेव्हेन्यू देणारा हा वर्ग आहे असे बार मालकांचे म्हणणे आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.